रिस्पॉन्स तुफान आहे. आपण पाहताय लोक स्वतःहून उतरतात, जे मराठी आहेत, आपले मुंबई प्रेमी जनता आहे, सगळेच हे एक पाहतायत की ही कदाचित निवडणुकीची शेवटची संधी असेल आणि म्हणून सगळ्यांना माहिती आहे यावेळी जर चुकलो तर मुकलो आणि मुंबई हातात ठेवण्यासाठी सगळे उतरत आहेत. एकच आहे, निवडणूक आयोगाने त्यांचं काम नीट करावं. अनेक ठिकाणी याद्यांमध्ये नावं मिळत नाहीत, याद्या बदललेल्या आहेत, अजूनही ऑब्जेक्शन घेऊनही बदललेले आहेत. लोकांना हा जो त्रास होतोय, हा निवडणूक आयोग नेमकं का काम करतं, कशासाठी काम करतं, का पगार घेतं, ह्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं. आपल्या बोटावरती शाई पाहायला मिळते आहे, मात्र अनेकांच्या शाई जे आहेत ते पुसल्या जात आहे. अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने शाई पुसली जाऊ शकत नाही, असं ते ठामपणे सांगतात. बघा, ह्यांची शाई पुसली गेली, बारीकशी दिसते, लिंबूनी. तर हे हे निवडणूक आयोगाला म्हणजे हे डोकं कोणी लावले नेमकं? आणि हे मार्कर लावायचं डोकं म्हणजे काय खेळ वाटला का? आपण शाळेत ते खोटं खोटं करायचो ना, मतदान झालं तसं वाटतं का निवडणूक आयोगाला, की मुंबई महानगरपालिकेला वाटायला लागलं? मुंबईसह अनेक ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या बंद पडण्याच्या घटना घडत आहे. सातत्याने नागरिक जे ते खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात तासन तास. हा सगळा गोंधळ काय आहे? हेच मी विचारतो ना, निवडणूक आयोग का काम करतं, कशासाठी पगार घेतं? जनतेचा पैसा ना पगार म्हणजे त्यांचा, आणि जनतेलाच त्रास होतो. का नाही सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाला? खरं तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की आता जे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे त्यांच्यासाठी एक कारण मिळालेलं आहे. त्यांना असं वाटतंय की आता ईव्हीएम मशीनसाठी जे पाडून नवीन यंत्रणा आणलेली आहे ते फक्त एक कारण आहे त्यांना. काय ना, त्यांना जनतेला त्रास झाला तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचे पण मतदार असतील ना, ज्यांची यादींचे घोळ झाले, त्यांचे पण मतदार आहेत ना, ज्यांना याद्या शोधायला लागत आहेत. पण भाजपला हेच आवडतं, लोकांना त्रास देणं. ते त्यांना आवडतं. तुम्ही अजून कोणकोणत्या ठिकाणी दौरे करणार? सगळीकडे मुंबईत. अरे आता